नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये माई आता देवी आईची ओटी भरण्यासाठी आलेली असते. त्याच वेळेला आता ती देवीची ओटी भरते आणि म्हणते की देवी आई, शेवटी तू माझ्या हाकेला धावून आलीस बघ. आज माझे जयदीप गौरी एकत्र आहेस, त्यांनी लग्न केलं आहे आणि माझ्या पोरांचे प्राण तर तू वाचवलेच, त्याचप्रमाणे त्यांना जीवदान पण दिलंयस तू आणि त्यानंतर एकत्रही आणलेस. माझ्या जयदीप गौरीचा या जन्मातही तू विरह घडून आणला नाहीस, त्यांना विरहात नशिबात दिलं नाहीस, म्हणूनच तुझे आभार आहेत बघ. म्हणून तुझी ओटी भरायला आले मी. आता तुझ्याकडे एकच मागणं आहे, माझ्या जयदीप गौरीला मला डोळं बघून बघायचं आहे आणि त्यांना आशीर्वाद द्यायचेत. मी गेल्यानंतरही त्यांच्यावरही तुझा कृपा आशीर्वाद असाच राहू दे देवी आई. त्या शालिनीचं संकट त्यांच्या डोक्यावर थैमान घालते आणि त्या संकटातून त्यांना बाहेर काढ आणि शालिनीला कायमची शिक्षा दे. माझ्या पोरांना वाचव, माझ्या पोरांच्या हातून नेहमीच चांगलं कार्य घडू दे, असं ती म्हणत देवीला हात जोडते. तर इथे राजमा धावत धावत येते आणि म्हणते, सावरे एक मिनिट. तेव्हा राजमाला ती म्हणते की अगं काय झालं, तू इतकी का घाबरली आहेस आणि इतकी घाईघाईत. ती म्हणते मला नित्य आणि अधिराजला भेटायचे. तेव्हा ती म्हणते की अगं ते दोघेही देवीच्या देवळात दर्शनाला गेलेत. आणि राजमाला ती म्हणते की इतक्या घाईत का भेटायचं आहे. राजमा म्हणते की अगं त्यांनी लग्न केलं आहे म्हणे आणि सांगितलं पण नाही, म्हणून त्यांना भेटायचं. तेव्हा राजमाला सावरी म्हणते की हो, आम्हाला पण नाही सांगितलं. बरं ते जाऊ दे, ते दोघं बाहेर गेलेत, चल मी तुला चहा बनवते, चल चहा पीत पीत गप्पा मारू. तेव्हा राजमा म्हणते की आता इथे थांबण्यात अर्थ नाही, मला जाऊन त्या दोघांना सांगितलं पाहिजे माईचा जीव धोक्यात आहे. राजमा म्हणते की बरं चल मी निघते, आपण नंतर भेटूया, आणि ती निघून जाते. तेव्हा सावरीला संशय येतो. ती म्हणते की हे अशी काय की ती पटापट गेली. तर इथे शालिनी गाडीत असताना तिला सगळ्यांना मारल्याचा सीन आठवतो. तिने प्रत्येकाला एक एक करून मारलेलं असतं आणि दादांना मारल्यानंतर माईने तिथेच लगोलग जीव सोडलेला असतो, हे सगळं तिला आठवतं. आणि ती म्हणते की ही म्हातारी 25 वर्ष मला चकवा देते. जर मला समजलंच तर नाही म्हातारी अजूनही जिवंत आहे, अमेरिकेहून परत येऊन त्या म्हातारीचा जीव घेतला असता मी. पण ठीक आहे, आता तर ती माझ्या समोर आली आहे, मला तिला जिवंत सोडायचंच नाही काही करून. कारण ती जर म्हातारी राहिली तर ती गौरीची ताकद बनेल आणि मला तसं होऊ द्यायचं नाही. काही करून मला म्हातारी आणि गौरीला एकत्र येऊ द्यायचे नाहीच आणि म्हातारीला पहिले संपवायचेच, असं ती मनातच म्हणत असते. आणि त्यानंतर नित्या आणि अधिराज दोघेजणही बाईकवरून माईला शोधत असतात. अख्खा गाव पिंजून काढत असतात, पण मात्र माई कुठेच सापडत नसते. त्यानंतर मग आता इथे सोमनाथ हा मॅडमच्या गाडीच्या बाहेर येतो आणि म्हणतो की मॅडम साहेब. तेव्हा तिचा जरा नजर खुलते. ती म्हणते की काय झालं सोमा, काही सापडली का म्हातारी. तेव्हा तो म्हणतो की नाही, कुठेच नाही सापडली, अख्खा गावात शोधलंय मी पण कुठेच नाही सापडली. तेव्हा मग ती म्हणते की अरे असं कसं, कुठे असेल ती, इथेच कुठे असणार आहे ना, कुठे जाणार आहे ती. बरं तू बघितलंस का नित्याच्या घराच्या आसपास वगैरे कुठे, अधिराजच्या इथे आहे का ती. तेव्हा तो म्हणतो की नाही ना, तिथे पण ती नाही आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की एक काम कर, तू तिला शोध, ती बहुतेक ना इथे देवीच्या इथे वगैरे दर्शनाला आली असेल. असं कर, तू गावात जा, मी तिथे जाते. मग तिला राजमा लगबगीने जाताना दिसते. राजमाला ती आवाज देते आणि म्हणते की काय गं राजमा, इथे कशी. तेव्हा ती म्हणते की नाना काकांचं वासरू पळालं, त्याला शोधायला गेली. तेव्हा ती तिला गाडीत बसवते आणि म्हणते की चल त्या म्हातारीचा शोध घ्यायचा आहे. नंतर मग इथे माई देवीची आरती करते, तिची ओठी भरते आणि म्हणते की देवी बघ, जोपर्यंत मला जिवंत ठेवशील तोपर्यंत माझ्या अधिराज आणि नित्या म्हणजे जयदीप गौरीचं सगळं व्यवस्थित होऊ दे आणि शालिनी नावाचं संकट त्यांच्या आयुष्यातून कायमचं दूर कर. तर इथे लवली आणि संत्या दोघंजणही माईला शोधत असतात आणि माई म्हणते की जर माझा शेवट झाला तर माझ्या पोरांचं रक्षण कर. तर इथे शालिनी ही तिला शोधत शोधत फिरत असते आणि सावरी ही तिथे नसते. मात्र राजमा खूपच टेन्शनमध्ये येते. राजमा विचार करते की आता काय करू, माईला कसं अलर्ट करू मी. तर इथे माई देवीचे हात जोडते आणि म्हणते की देवी चल, तुझा निरोप घेते मी, तुझे खूप उपकार राहिले आमच्यावर, असं म्हणून ती आता आरतीचं ताट घेऊन तिथून निघत असते आणि जगदंब असं म्हणत ती पुन्हा मागे फिरते. आणि त्याच वेळेला आता अधिराज आणि नित्या एका ठिकाणी गाडी थांबवतात. त्यांचं सगळं गाव शोधून झालेलं असतं. तेव्हा अधिराज म्हणतो की कुठे असेल माई, सगळ्या गावात शोधून झालंय तिला, पण ती अजून कुठेही सापडत नाही, कुठे गेली असेल ती. आता नित्याच्या डोळ्यात पाणी यायला लागतं. नित्य म्हणते की माई सापडली पाहिजे, काहीतरी झालं आहे बहुतेक माईला, माई लवकरात लवकर सापडली पाहिजे, असं म्हणून ती रडत असते. त्यावेळेला आता लगेच अधिराज म्हणतो की तुम्ही रडू नका ओ नित्या मॅडम, शांत व्हा. पण मला सांगा, तुम्हाला त्या माईशी इतकी जवळीक का वाटायली आहे. नाही म्हणजे तुम्ही तिथे मुंबईत जन्म घेतला आणि माई इथली राजावाडीची, तर नेमकं काय कनेक्शन आहे तुमच्यामध्ये जे तुम्हाला इतकं तिच्याबद्दल वाटतंय. तेव्हा ती म्हणते की काही कनेक्शन असतात ना अधिराज, ते स्थळ काळ
जन्म या पलीकडची असतात आणि ती आपल्या जन्मजन्मीची कनेक्शन असतात. हे तुला कळणार नाही, पण जेव्हा तुला हे कळेल तेव्हा उशीर व्हायला नको, बस इतकंच, असं ती म्हणत असते. आणि माई आता जंगलातून चालत निघालेली असते. अधिराजला ती म्हणते की अधिराज, तुला ही माईबद्दल काय वाटते त्याचा जरा विचार कर. तुझंही तिच्याशी काहीतरी नातं नक्कीच आहे. त्याशिवाय तुला तिच्याबद्दल काही वाटतंय का? तेव्हा तो विचार करतो आणि पटकन माई अशी हाक मारतो. ती म्हणते की अधिराज, तुला काही आठवलं का माईचं? माई आणि तुझंही खूप जवळचं नातं आहे जसं माझं आहे. तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की हो, का नाही आठवणार? रक्त आहे तिचं माझ्या अंगात, तिने मला रक्त दिले आणि वाचवले, असं म्हणून तो माई माई करत निघतो आणि पुन्हा नित्याचा हिरमोड होतो. त्यानंतर आता नित्या अधिराज हे दोघेही जंगलातून माई माई असा आवाज देता जात असतात. तर एके ठिकाणी ती गाडी थांबवते आणि म्हणते की राजमा, तू एक काम कर, तू त्या दिशेने जा आणि मी इथून जाते. दोघीजणीही एकमेकींना आवाज देऊया जर ती शोधली तर. मग माई रस्त्याने चालत असते आणि तिला खूप दमायला झालेलं असतं. राजमाला शालिनी म्हणते की बघ, तू त्या दिशेनेच जा आणि जर म्हातारी सापडली तर मला सांग. अधिराज आणि नित्या दोघंही माई माई असं ओरडत निघालेली असतात. तर एके ठिकाणी संत्या आणि लवली असतात. ते दोघंही तिला आवाज देतच असतात. त्याच वेळेला माई दमून एके ठिकाणी बसते. समोरून शालिनी येते आणि समोर माईला बघते. तेव्हा आवाज देत म्हणते की नंदिनी शिर्के पाटील. आता असं म्हटल्यावर माई दचकते. शालिनी तिच्यासमोर आता हसत हसत येऊन उभी राहते आणि म्हणते की वा म्हातारी, तुला कुठे कुठे नाही शोधलं, मला वाटलंच होतं ती इथेच कुठेतरी देवीच्या मंदिराजवळच सापडशील, असं म्हणून आता शालिनीला माई सापडते. म्हणूनच ती खूपच जास्त आनंदात असते. त्याच वेळेला आता शालिनीला राग येतो. शालिनी म्हणते की बघ, तुझी थोडली सून बघ, 25 वर्ष मला गंडवलंस तू, 25 वर्ष माझ्या समोर आली नाहीस, आत्ता तरी आली आहेस, बघ तुझ्या या थोरल्या सुनेला डोळं भरून बघून घे. तेव्हा नंदिनी म्हणते की आम्हाला खरंच फसवलंस तू, तू पाठीमागून वार केलास ग, तुला किती वेळा तुझ्या चुका कितींद्या आम्ही पोटात घातल्या, पण नाही, तू सुधारण्याचं नावच कधी घेतलं नाही. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की अच्छा, म्हणजे तू माझा निकाल लावणार, तर तू या शालिनी शिर्के पाटीलचा निकाल लावणार. एक गोष्ट लक्षात घे म्हातारे, आता तुझा जो शेवट आहे ना तो माझ्याच हातातून होणार आहे. आणि हो, तेव्हा केलेला मी पाठून वार, भेकाडासारखा वार केला मी, मान्य आहे, पण आता आता मात्र मी तुला सोडणार नाही. आता तुझा शेवट हा माझ्याच हस्ते लिहिलेला आहे. आणि तुझे जयदीप गौरी कोण आहे इथे? कोणीच नाही आहे, ना तू ना मी, कोणीच तुला वाचवणार नाही. आणि माझ्या हातून तुझा शेवट लिहिलेला आहे म्हातारे, असं म्हणून ती बंदूक रोखते आणि माई त्यावेळेला घाबरते. आता माई म्हणते की तुझ्याकडून आणखी दुसरी काय अपेक्षा असणार आहे ग? तू पहिल्या वेळेला पण आम्हा सगळ्यांना, तुझ्या कुटुंबाला संपवून टाकलं, पण आता काय, आताही तू तेच करणार. तुझ्याकडून दुसरी कोणतीच अपेक्षा मी ठेवू शकत नाही. आता शालिनी इथे जोरात रिव्हॉल्वर दाबायला जाते. त्याच वेळेला तिथून मागून तिच्या डोक्यात एक दांडूक पडतं आणि ती तिथल्या तिथे चक्कर येऊन खालीच पडते. ती बेशुद्ध होते. आणि त्यानंतर मग आता समोर राजमा असते. राजमाने माईचा जीव वाचवलेला असतो. आता शालिनीही तिच्याकडे बघतच राहते आणि राजमा म्हणते की माई आजी. तेव्हा ती म्हणते की माझी लक्ष्मी, माझ्या लक्ष्मीने मला वाचवलं. तेव्हा आता राजमा म्हणते की चल, तू लवकर पळ इथून, ती कुठल्याही क्षणी उठेल आणि पुन्हा तुझा जीव घ्यायला बघेल. तेव्हा दोघे एकमेकींना मिठी मारतात. माई म्हणते की नाही, मी तुला अशी एकटीला सोडून नाही जाऊ शकत, माझा धीर नाही होणार. तेव्हा राजमा म्हणते की माई असं करू नको, तू निघ इथून, काही झालं तरीही तुला इथून निघावंच लागेल आणि तू जाऊन आईबाबांना भेट, ते शोधत असतील तुला. तेव्हा इथे शालिनी ही चक्कर येऊन पडलेली असते. माई म्हणते की पोरी, तुला एकटीला टाकून कशी राहू, ती काहीतरी करेल. तेव्हा राजमा म्हणते मी तिचं बघते काय करायचं ते, तू जा. तर संत्या आणि माई भेटत नसते म्हणून खूप टेन्शनमध्ये असतात. तर माई इथे रस्त्याने चालत असते. माई म्हणते की देवी, माझा त्राण जाण्याच्या अगोदर माझ्या जयदीप आणि गौरीची मला भेट घडू दे, मला त्यांना भेटू दे. तेव्हा आता इथे माई सापडत नाही म्हणून नित्या खूप टेन्शनमध्ये असते. सगळ्यांची गाठ होते पण माई सापडत नाही. नित्या आता देवीला हात जोडत म्हणते की देवी आई, माझ्या माईला काही होऊ देऊ नकोस, तिची लवकरात लवकर मला भेट घडू दे. तर इथे तात्या, लवली आणि संत्या देखील हात जोडत असतात आणि म्हणतात की नाही, माझी माई लवकर सापडू दे. तर त्या लोकांच्या मागेच माई उभी असते आणि तिला आवाज देता येत नसतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सगळेजण जेवायला बसलेले असतात. पाहुणी ही मोठ्या परातीमध्ये अगदी भिकाऱ्याला देतात तसं जेवण डाळ भात वाढून गौरीला देते. त्याच वेळेला आता शालिनीचं वाक्य तिला आठवतं. शालिनी जेव्हा गौरीला असंच केलेलं तेव्हा मात्र जयदीपला आवडलं नव्हतं. आता अधिराजलाही आवडत नाही. अधिराज देवासमोरचं जे नैवेद्याचं ताट असतं ते ताट घेतो आणि तो जाऊन
नित्याला देतो आणि म्हणतो की हे घ्या, घरच्या लक्ष्मीने लक्ष्मीकडचंच ताट जेवलं पाहिजे आणि असं म्हणून तो जेवायला बसतो. त्यावेळेला आता हे ऐकून तिला खूपच बरं वाटतं. आता नित्याच्या डोळ्यात पाणी येतं. ती पहिला घास हळदीराजला भरवते आणि त्याच वेळेला तो म्हणतो की मला असं का वाटते की हे अगोदर कधीतरी घडलेलं आहे. तेव्हा नित्या म्हणते की जे आपल्या आयुष्यात आता घडतं आहे ते कधी ना कधीतरी आयुष्यात घडून गेलेलंच असतं आणि ती म्हणते की माझ्या अधिराजने माझ्या जयदीपकडे पहिलं पाऊल उचललेलं आहे, असं म्हणून ती त्याला घास भरवते. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.